नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. मन धागा धागा जोडते नावाच्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. सार्थक आणि आनंदीचं भांडण चालू असतं, कारण आनंदी ही कल्याणी म्हणून आलेली असते आणि ती सार्थकचा एकही शब्द ऐकून घेत नाही. उलट ती सार्थकला म्हणते की तुम्ही आता मूव्ह ऑन करा, तुमचा मार्ग वेगळा आहे आणि माझा मार्ग वेगळा. तेव्हा सार्थकला ते लॉकेटबद्दल बोलायचं असतं. तो म्हणतो की हे लॉकेट तरी ओळखतात ना, हे लॉकेट बघून काय वाटतं तुम्हाला? तेव्हा आनंदी म्हणते की हे लॉकेट तुमच्याकडे होतं का? पण आता तुम्हाला मूव्ह ऑन करायचं आहे. तेव्हा सार्थक म्हणतो, हो तुम्हीच मला म्हणालात ना मूव्ह ऑन करायचं. बरं ठीक आहे, मग हे लॉकेट तरी का ठेवायचं? आपल्या दोघांचा फोटो आहे यात. चल मी माझा फोटोच काढून घेतो. असं म्हणून सार्थक आता त्याचा फोटो काढतो आणि फेकून देतो. आणि तो आनंदीला म्हणतो की ठीक आहे, तुम्हीच म्हणालात ना मूव्ह ऑन करा. आता याच्यापुढे आपण भेटायचंही नाही आणि मी तुम्हाला तुमची आठवणसुद्धा काढणार नाही आणि नाही भेटणार तुम्हाला. बस तुमच्या मनासारखं वागेल. तुमच्या सुखासाठी मी आता त्याग करणार आहे. असं म्हणून आता आनंदी खूपच दुःखी झालेली असते, पण तरी तिच्या चेहऱ्यावरती इतका कठोरपणा असतो की तिला दाखवून द्यायचे की सार्थकला की मी खूप बदललेली आहे. तेव्हा ती घरी येऊन तिला आता मालती आणि विचारतात की अगं आनंदी, इतका वेळ का लागला तुला? कुठे होतीस तू? तेव्हा आता ती सांगते की माझा निर्णय झाला आहे. माझ्या निर्णयावर सार्थक सरांनी सुद्धा होकार दिला आहे. कारण हे लॉकेट बघा, ह्या लॉकेटमधला त्यांचा फोटो त्यांनी काढून घेतला आहे. त्यांनासुद्धा मी त्यांच्या आयुष्यात नको आहे. असं म्हणून आता आनंदीने घरच्यांना हे दाखवून दिलेलं असतं की सार्थक सरांनासुद्धा मी त्यांच्या आयुष्यात नको आहे. त्यांनी त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तेव्हा आता माझा मार्ग आणि त्यांचा मार्ग वेगळा आहे. तेव्हा मला सार्थक सरांबद्दल कोणीही काहीही विचारू नका, असं म्हणून आता विषय बंद करते. तर दुसरीकडे आता सार्थकने मनावर दगड ठेवून हा विचार केला आहे की जर आनंदीलाच मी तिच्या आयुष्यात नको असेल तर मलासुद्धा आता पुढचं पाऊल उचलावं लागेल. म्हणून तो सुखदाकडे येतो आणि सुखदाला म्हणत असतो की सुखदा, अगं आपण कधी लग्न करायचं, म्हणजे लग्नाचा मुहूर्त कधी काढायचा? हे ऐकून तर सुखदा खूपच खुश झालेली आहे. पण मात्र सार्थकने मनाविरोधात जाऊन आनंदीच्या सुखासाठी हा निर्णय घेतलेला आहे. तर प्रेक्षकांनो, पुढे आता सार्थक हा सुखदाबरोबर लग्न करायला तयार झाले आणि तिकडे आनंदी विशाल बरोबर. तर काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे. खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय. स्वर्ग मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा मन धागा धागा जोडते नवा. धन्यवाद.